डिफेंडर गाडीवरून आरोप. जरांगे पाटलांनी दिलं उत्तर. मी समाजाचं काम करतो. समाजाला मायबाप मानला आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात. तुम्हा कुणाला गाडी कोण देतं का? माझे खूप उकरू लागले आहात. माझ्यावर खूप लक्ष आहे यांचं, असं उत्तर डिफेंडर गाडीवरून झालेल्या आरोपांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलं. पाहूया ते काय म्हणतात. देऊ का सोडून चर्चा सुरू झाली. विरोधी कोण टीका करतात? अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. तुम्हाला कोणी विचारित नाही घंट्या. माझ्या जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायका सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण. शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. मला येऊ दे इकडं. बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय. आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप येत ना राव. त्यांजवळ जी वस्तू ते मध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली. हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. मला तुम्ही लय उकरून चालू केलं. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं? मला नाही माहित. कोणचे संबंध म्हणता का? कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे. मला नाही बाबा माहिती. नाही, ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सरदेचं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतायत, त्यावर देवेंद्र फडणवीस मागा इतकं असं वाटतं का? असल्याशिवाय करूच शकत नाही. भाजपची एक रणनीती वेगळी. कोणाचे आमदार खासदार म्हणते टप्पर नाही भाऊ बोलायची, त्यांना विचारल्याशिवाय. प्रमाणपत्र रद्द केले, ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे. लांबू नका प्रकरण. मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठी पेटलेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत. जागे झाले असे खरबडून ते अख्खा महाराष्ट्र ढवळून काढलाय आता. असली लाटू सळी मा फेस पड्या फोन उचलू पोरायचं आमच्या. कुणी म्हणते आम्हाला बैठका द्या. आपल्या इकडे कवा घ्यायच्या? मुंबईवाले म्हणते आमच्याकडे कधी आहे? रायगडहून फोन चालू झालेत. अमरावती, जळगाव, इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात. यवतमाळपासूनचे मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणते तुम्ही माघारी का येणार? मला अर्ध्या सोडून देऊ की. इतका पश्चिम महाराष्ट्र पेटलाय भयानक. नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिलाय. नवी क्रांती करायची. चला. धन्यवाद.